आपल्या सर्वांना माहीत आहे की मुंबईमध्ये ग्लेन लाईन ग्लोबल हॉस्पिटल हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलला मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्र सरकार असेल यांनी अनेक प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत। उलट त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढीव FSI देखील दिलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्याच्या बदल्यात त्यांनी जे गरीब आणि अतिगरीब असे दोन वर्गातले जे पेशंट असतात त्यांना ज्या 15% जागा राखीव ठेवण्याचं हे त्यांनी त्याच वेळेला कबूल केलेलं आहे आणि तशी कायद्यामध्ये, नियमामध्ये आणि त्यांच्या करारामध्ये नोंद आहे। या कराराची अंमलबजावणी व्हावी याकरता म्हणून त्या भागाचे लोकप्रतिनिधी आणि आमच्या सदनाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य अजयजी चौधरी यांनी जी वैधानिक आयुध वापरून या ठिकाणी त्या हॉस्पिटलनं गरीब लोकांना न्याय द्यावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न केला। त्या संदर्भामध्ये संबंधित नगरविकास मंत्र्यांना 2-2 वेळा पत्र दिली। विधानसभेमध्ये 4-4 वेळेला हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आरोग्य मंत्र्यांना 7-7 स्मरणपत्र दिली। विधिमंडळ सचिव आणि अध्यक्षांना सुद्धा त्यांनी अनेक अशा प्रकारची स्मरणपत्र दिली आणि तरीसुद्धा हे हॉस्पिटलचं प्रशासन त्याला दाद देत नाही। त्याचं कारण असं आहे की ज्या 37 कॉट्स ह्या राखीव ठेवायचे असतात त्या सर्वसामान्य माणसाला 200 किंवा 250 रुपये चार्ज पर डे चार्ज घेऊन द्यायचे असतात। त्याचे 5-5 हजार रुपये घेतले जातात आणि आपण जर रफ अशा प्रकारचा जर हिशेब केला तर अजयरावांनी सांगितलं की जवळजवळ 15 वर्षामध्ये या 37 ज्या कॉट्स आहेत त्याचे जवळजवळ 100 ते 110 कोटी रुपये हे गोरगरिबाला जी सूट मिळणार होती तीच त्या व्यवस्थापनानं हडप केलेली आहे। आणि म्हणून अजयराव चौधरींचं जे म्हणणं आहे किंवा त्यांचं जे मागणं आहे ते मागणं हे आहे की गरिबाचा हक्क, गरिबाचा शेर आणि गरिबाचा अधिकार हिरावून घेतला जातोय। त्यांचं वैयक्तिक काही त्या विषयाशी म्हणणं काय नाही आणि म्हणून शेवटचा उपाय म्हणून ते आता विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषणाकरता बसले होते। आम्ही हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला आणि माननीय तालिका अध्यक्ष योगेश सागरजी यांनी त्या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांना सांगितलं, आम्ही हट्ट धरला, आग्रह केला की तुम्ही जा आणि अजय चौधरींची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घ्या। त्यांनी अजयजी चौधरी यांचं पूर्णपणे म्हणणं ऐकून घेतलं आणि अजयजी चौधरी यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं त्या हॉस्पिटलमध्ये कशा कशा पद्धतीचा काळाबाजार चालतो हे सांगितल्यानंतर स्वतः मंत्रीसुद्धा शॉक झाले, आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी आता अजयजी चौधरी यांना विनंती केली की अधिवेशन संपण्यापूर्वी मी या विषयातली बैठक ग्लोबल हॉस्पिटलला घेऊन, त्याचबरोबर लॉ अँड ज्युडिशरीचे लोक घेऊन, हेल्थ डिपार्टमेंटचे लोक घेऊन, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बोलावून जे म्हणून संबंधित यंत्रणा आहे त्या सर्वांना बोलावतो आणि अधिवेशन संपण्यापूर्वी तुमचा हा जनतेचा असलेला रास्त प्रश्न मी सोडवतो, परंतु तुम्ही आता उपोषण सोडा असं त्यांना विनंती केली आणि म्हणून त्यांना एक संधी द्यायची म्हणून अजयराव चौधरींनी या ठिकाणी आता स्वतः पायऱ्यांवरून उपोषण सोडून आम्ही त्यांना उठवून आणलेलं आहे। आपल्यामार्फत हा विषय समस्त नागरिकांपर्यंत जावा म्हणून या ठिकाणी आम्ही आलो। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि मुख्यमंत्री देखील तुमचेच होते, उद्धव ठाकरे, पालिकेत देखील महापौर तुमचाच होता, त्यावेळी हा प्रश्न का सुटला नाही, आता हा प्रश्न सुटेल? असं आहे की प्रश्न कोणत्या वेळेला का सुटला नाही, आज त्यांची भूमिका त्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून ते आजच मांडत नाही आहेत। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 7-7 वेळा संबंधित अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, अध्यक्ष असतील यांना पत्र दिला। प्रश्न कोण मुख्यमंत्री होता आणि त्यावेळेला का सुटला नाही यापेक्षा तो सुटू नये असं कधी म्हणता येत नाही आणि म्हणून त्यावेळेला सुटला, सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। काही गोष्टी त्यावेळेला सकारात्मक निर्णय झाले, परंतु त्याही वेळेला सांगितलेलं प्रशासन ऐकत नाही हे स्पष्ट झाले म्हणून पुन्हा त्या विषयाला वाचा फोडावी लागली। राज्य सरकारचं समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विकास विभागाचे पैसे आता पूर्वी लाडकी बहीणसाठी वापरले जाते ते आता नमूक शेतकरी योजना, सन्मान योजना आहे त्यासाठी देखील वापरले जाणार आहे। आजच्या जे अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्यामध्ये तुम्ही तसं नमूद केलेलं आहे आणि त्या संदर्भात 2 GR देखील निघालेले आहेत। असं आहे, समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभाग याचा राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या
मध्ये 9% आणि 7% राखीव निधी हा त्यांना ठेवावाच लागतो. राज्याच्या बजेटमध्ये काहीही झालं तरीसुद्धा त्यांचा निधी हा त्यांच्याकरताच वापरावा लागतो. ज्या वेळेला गेल्या वर्षी पहिल्यांदा लाडक्या बहिणीकरता म्हणून आदिवासी विभागाचा आणि समाज कल्याण विभागाचा निधी हा काढून घेतला, त्याच वेळेला पहिल्यांदा मी बोललो होतो की हे सरळ चूक आहे, अन्यायकारक आहे, घटनाबाह्य आहे आणि ठरलेल्या कराराच्या विरोधात आहे. तुम्ही त्यांचा जो निधी आहे, लाडकी बहीण योजना ही 2024 साली आली आणि समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा निधी राखीव ठेवण्याचे जवळजवळ 20 वर्षापूर्वीपासूनची पद्धत आहे. त्यावेळेला लाडक्या बहिणी म्हणजे समाज कल्याण विभागाच्या लाडक्या वेगळ्या बहिणी आणि संपूर्ण बजेटमध्ये समाज कल्याण आणि आदिवासी महिलांना स्थानच द्यायचं नाही, जणू समाजामधल्या त्या वेगळाच घटक आहे. ही जी सरकारची त्यांच्याकडे बघण्याची दुष्ट अशी प्रवृत्ती आहे, चुकीची पद्धत आहे, त्यांना समाजापासून वेगळं काढण्याची पद्धत आहे. त्याचा आम्ही पहिलाही निषेध केला होता, आजही मी निषेध करतो. आणि सरकारनं या चुकीच्या पद्धतीनं त्यांचे पैसे त्यांच्या विकासाला वापरण्याऐवजी अशा पद्धतीनं तुम्हाला मतं मिळावी म्हणून तुम्ही वापरताय, हे अत्यंत निषेधार्ह आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण ठरल्यानंतर अजित पवारांचा अपघात झाला, यामुळे शंका वाढते असं जयंत पाटील यांनी म्हटलं. असं आहे की अजितदादा पवारांचा ज्या वेळेला अपघात झाला, तो अपघात होता की घातपात होता, या देशामध्ये आणि या राज्यामधल्या ज्यांनी म्हणून ते पहिल्यांदा हा प्रकार बघितला, त्या प्रत्येकाच्या तोंडी तो अपघात नव्हता, तो घातपातच होता, तो घातपातच आहे अशीच भावना होती. ती भावना या सगळ्यांच्या एकंदरीत आत्ताच्या बोलण्यावरून अधिक त्या ठिकाणी दृढ होते, अधिक भक्कम होते आणि अपघात झाला नव्हे तर घातपात झाला या विषयाला पुष्टी मिळते. अन्न औषध प्रशासनामधील जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन प्रकरण जे आहे ते पुन्हा चर्चेत आलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर 23 मार्च पासून राज्यभर काम बंद आंदोलनाचा अधिकारी संघटनांनी इशारा दिलेला आहे. कुठला विषय मॅडम मी ऐकला? निलंबन आलं आणि आता 23 तारखेपासून पुन्हा काम बंद आंदोलनाचा इशारा. असं आहे की झिरवळ प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक एका छोट्या अधिकाऱ्याला गोवून, छोट्या अधिकाऱ्याला त्याची जबाबदार धरून त्याची जबाबदारी नक्की करून त्याला सस्पेंड करण्यात आलं. हा अधिकारी मंत्रालयामध्ये जेव्हा पैसे घेत होता त्यावेळेला तो स्वतःकरता पैसे घेत होता का की कोणाकरता घेत होता याचा सरकारने तपास केला का? आज त्या विभागामध्ये एक लाईन साहेबांनी मारले असं बाहेर येऊन सांगितलं जायचं. एक म्हणजे एक, साहेबांनी 2 लाईनी मारल्यात, 2 म्हणजे 2, साहेबांनी 3 लाईनी मारल्यात, 3 म्हणजे 3. हा कोडवर्ड कोणाचा होता? हा कोडवर्ड म्हणजे काय याचा सरकारने जर तपास घेतला तर कारणाशिवाय एका छोट्या अधिकाऱ्याला बळी दिला जातोय, तो दिला जाणार नाही. आणि म्हणून त्या विभागाच्या लोकांनी जर हे पाऊल उचललं असेल तर ते 100% न्याय्य आहे. चला आता या विषयावरती जे आहे एकाचा मृत्यू जो झालाय त्या विषयावरती कुठल्या बड्या नेत्यांवरती ती सुई भेटते, पण त्यांचं नाव पुढे येण्यासाठी म्हणजे बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. म्हणजे बडा नेता कोण, हा नाव कुणाचं असं म्हणजे सस्पेन्स करण्यात. असं आहे की हा विषय अत्यंत गंभीर आहे, हा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि ह्या विषयामध्ये उथळ स्टेटमेंट करणं काही उचित नाही. परंतु पहिल्या दिवसापासून माझ्या मनामध्ये हा एक विषय होता की पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी पहिल्यांदा भाषणात सांगितलं की ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला, ज्यांनी मी 70,000 कोटी रुपये खाल्ले म्हणून मला सांगून मला जिणं मुश्किल केलं, आज त्यांच्याच मांडी लावून मी सरकारमध्ये सन्मानानं बसतोय. त्यानंतर सरकारी पक्षातल्या मंत्र्यांची स्टेटमेंट तुम्ही नजरेसमोर आणा. एका मंत्र्यानं दिलेले अप्रत्यक्षपणे दम की तुमची अजून फाईल निकालात निघालेली नाही, तुमची अजून केस कोर्टामध्ये आहे, तोंडाला लगाम लावा वगैरे 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 कोण कोण बोललं ते बघा. त्याच्यानंतर 15 जानेवारीला अजितदादांनी पुन्हा सांगितलं की माझ्याकडे भारतीय जनता पार्टीच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल आहे आणि आता ती फाईल माझ्याकडे आहे. हे अजितदादांचं स्टेटमेंट. त्यानंतर आत्ता बाहेर पडलं की अजितदादाचा राष्ट्रवादी आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी ही एकत्र येत आहेत. ह्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा 28 जानेवारीला अपघात व्हावा हे अत्यंत योगायोग आहे की हे षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही, तर तपास यंत्रणांनी त्याच्याबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. पण आज तगायत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं
किंवा केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या घटक पक्षाचा प्रमुख नेता हा ज्या पद्धतीनं गेला, या संदर्भामध्ये ना सरकारनं निवेदन केल्याचं मी ऐकलं, ना केंद्र सरकारनं निवेदन केल्याचं ऐकलं. त्यामुळे दाल में कुछ तो काला है.